नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीनं सरकारनं प्रत्येक शिक्षकाला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण होणं बंधनकारक केलंय। ही बाब सरकारी शाळांमध्ये काटेकोरपणे पाळली जाते, परंतु खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या गुणवत्तेचं काय, त्यांचं शिक्षण किती झालंय याबाबत पालकांसह शिक्षण विभागालाही काहीच माहीत नसतं। याची दखल घेत आता यापुढे खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या TET पात्रतेची पडताळणी केली जाणार आहे, असे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आलेत। त्यामुळे खाजगी शाळांतील किती शिक्षक TET पात्रताधारक आहेत हे स्पष्ट होण्यास मोठी मदत होणार आहे। शिक्षण हक्क कायद्यानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षकांसाठी शिक्षकांना TET पात्र असणं अनिवार्य केलंय। याप्रमाणे इयत्ता 1 ते 8वी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। या निर्णयानंतर शासकीय शाळांमधील शिक्षकांच्या TET पात्रतेची चर्चा झाली, परंतु खाजगी शाळांचं काय, असा प्रश्न उपस्थित होत होता। दरम्यान देशातील 1 ते 8वीच्या सर्व शिक्षकांना TET पात्र असणं बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि शिक्षकांच्या TET पात्रतेचा मुद्दा नव्यानं चर्चेत आला। यानंतर राज्य परीक्षा महापरिषदेतर्फे नोव्हेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला 4,75,000हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती। जूनमध्ये होणाऱ्या TET नोंदणीला उच्चांकी प्रतिसाद मिळून 6 लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली। आतापर्यंत TET पात्रतेची चर्चा शासकीय शाळांमधील शिक्षकांच्या संदर्भात होत असल्याचं दिसून येतं। खाजगी विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांना शिकवणारे शिक्षक TET पात्र आहेत की नाही याबाबत चर्चा झाल्याचं दिसून येत नाही। त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीनं खाजगी विनाअनुदानित स्वयंसहाय्यित शाळांतील शिक्षकांना TET पात्रतेची पडताळणी शिक्षण विभागाकडून आता केली जाणार आहे की नाही असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। या पार्श्वभूमीवरती राज्य मंडळामध्ये आढावा बैठकीसाठी आलेले शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांना खाजगी विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील शिक्षकांच्या TET पात्रतेच्या पडताळणीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला। त्यावर देओल म्हणाले, शाळा मूल्यांकन आणि गुणवत्ता आश्वासन आराखड्याअंतर्गत शाळांकडून विविध प्रकारची माहितीही भरून घेतली जात असते। त्यात आता TET बाबतच्या माहितीचाही समावेश आहे। शासकीय शाळांसह खाजगी शाळांना देखील ही माहिती भरणं बंधनकारक आहे। शाळांनी माहिती भरल्यानंतर त्यांचं त्रयस्थ मूल्यांकन करून घेतलं जाणार आहे। त्यातून TET बाबतचा तपशील हा स्पष्ट होईल। राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत राज्यातील शाळांची क्रमवारी जाहीर करण्याचेही प्रस्तावित आहे। शाळा मूल्यांकन आणि गुणवत्ता आश्वासन आराखड्याच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जाणार आहे। गेल्या वर्षी या प्रक्रियेमध्ये केवळ मूल्यांकन केलं जात होतं। आता शाळांची क्रमवारी जाहीर करण्याचंही नियोजन आहे, अशी माहिती रणजित सिंग देओल यांनी दिली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता इथून पुढे खाजगी शाळांतील शिक्षकांचीही पात्रता पडताळणी होणार आहे। त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण मिळण्यास मदत होईल। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।